एका पांडवामध्ये भाकर बांधली आपल्या पतीची. 4-5 बायानं येता मेळ बाई आवो यांनी चालली शेतावर बाईला दिसली आहे. अवन जर गेली भाजी वरी बाई भाजी बाई पदारी कुडली फुल
कसे जेवले खावले जेवले खावले बराबर गुलाबय सदाओ माझी येणूया बाई दिवस दोटले माय येणूबाई आपल्या वाघोबा देवाले आणि नारायण देवाला हात जोडत होती. एकतरी बाळ देणं मला आणि करणं होतं भगवंताला. भगवंताला माझ्या येणूया बाईला हो महाच्या भगवंताची देण आणि तोच दिन समावला माय आव महिना पहिला चुकला पहिला चुकला बाई दुसरा लागला माय आव महिना तिसरा लागला. येणूबाई बोलाचे पतीला पतीला देव प्रसन्न झाला जी. आणि आपल्या नारायण देवाची पूजा आपण वेळोवेळोवर करत जाऊ. देव म्हणे प्रसन्न झाला आणि महिना चवताला गला. गला माझ्या येणूबाईला माय आव महिना पाचवा लागला माय आणि महिना सहावा लागला. येणूबाईनं आपल्या बाळाला 9 मास वागवला आहे बरं. अव 9 मास पूर्ण झाले वर काही दिवस घेतले दिवस घेतले बापा. बाईचे दिवस पूर्ण झाले गा येणूबाई बोलते पतीला पतीला लागले दुखाला जी. शामी आजी माझे दिवस पूर्ण झाले पोट माझे लागले दुखाले दुखाले माझ्या गुलाब दातानं माया गुलाब लागल्यानं काय केलं सामोराय सुयनीचं घर गेला त्या सुयनीच्या घरी सुयनीच्या घरी हाका मारे सुयनी लागा थोडीशी घरावरी चाल बाई आणि चिखला सुयनी गाय गुलाब भाऊ गा दादा घेतो म्हणे सैवरणाचा गोड आणि एक देवा करती सुई गाय सुई
आगारी कामी चारे पायी गुलाबराव लाकडे अरे चालले पुढं पुढं चालले पुढं पुढं गण गण आली व बाई आव गुलाबरावच्या घरी पायावर घेतली बाई आव घेऊन घेतलं पाणी आव घेतलं पाणी दंडन गेली व बाई आव गुलाबरावच्या घरी आणि सोडला तिनं येणू बाई न येतावच होता आमच्या मुलामध्ये चार बाई कोण्याला तिला कोण्याला फिरवली कोण्या फिरवली अनुबाई आणून आव मधात बसवली कारण त्या महेलीचं घर आहे ना महेलीच्या खाली नाही बसवताय आव आणून तिला बाई मध्ये बसवली बसवली आराधना भवानी आव वागोबाची व केली आराधना नारायण बाई देवान याची व केली केली पाप्याचं पाड दादाचं पाड नगरातून वागोबान आळोरी अरे मारली दुरुड अरे मारली दुरुड इकड्या काळे भाऊला कडे चारे घरी अरे बाळानं घेतलं जेव्हा घेतलं जलम बाई सांगते दादाला बोला भाऊ बाळ तुला झाला रे बाप्पा मोठा झाला गा रूप बाळ झाला बाप्पा दादा झाला गा रूप बाळ आणि मोठा आहे रे बाप्पा अरे कुटीचं पान तेव्हा माझ्या गुलाब आगा गुलाब लाकडीनं आपल्या बाळाचा नेमला बारशाचा गेला देवाच्या राम मंदिरामध्ये गेलाय राम मंदिरात अरे आहे शास्त्री तिथं शास्त्री ब्राह्मण अरे शास्त्री ब्राह्मण तेव्हा माझ्या गुलाब तेव्हा गुलाबला कड्यानं आपल्या रे बाळाचं नाव आणलं निद्रारून अरे आणलं निद्रारून नाव
बाया सगळे याच्यामध्ये फिरले. हो काही बापा बोयानं याच्या सुनाजी, काही देवा ठाकरेच्या सुना, काही बाई उमाटेच्या सुना, माझ्या सुनाजी बाई बरं ठाकरेच्या सुनावो, बाई बाई माझ्या सुना वट्या वाटीत घेऊन माय, वट्या बाई वाटीत घेऊन आल्या गुलाब दादाच्या वाड्याला, दादाच्या वाड्याला गुलाबो दादाच्या वाड्याला, गुलाबो दादाच्या वाड्याला माझ्या गुलाब बंधवान गा. त्यावेळेस मग परतीचा कार होता. घेतला तुटका सादोर, पाहिली एक फाटकी वाकर, माझ्या गुलाब बंधवान माय, पाळणा मयाली बांधलावो, बाणबाई पाण्यात टाकला, येतारच्या बाया माय, मातेच्या हातात दिली व दोरी, कोणी बाई म्हणे व राम राम माय, कोणी बाबा म्हणाव कोणी म्हणे व दुर्वेधन. तेव्हा माझ्या गुलाब दादानं आवाज दिला, अहो माझ्या बाळानं येते नाम, शास्त्री ब्रह्माच्या हातानं, माझ्या लाडाच्या बाळाचा आई हाका मारा श्रावण म्हणून, हाका मारा श्रावण म्हणून, म्हणून वाढ वाढते दिन दिसाई, लोकाचे वहाडे साला मासा, आणि श्रावण वाढते दिन दिसा, दिसा झाला न वर्षाचाजी, श्रावण 2 वर्षाचा, झाला बापू 3 वर्षाचा, झाला 5 वर्षाचा. आहे पवनार नगरामध्ये श्रावण बाळ, अरे बाळ 5 वर्षाचा, तेव्हा माझ्या गुलाब बंधवान, माझ्या श्रावण बंधवालाही आगाने येऊन शाळेत टाकला, हातामध्ये घेऊन लेकर पाठी,
पाण्याची अंघोळ माय दादाला पाण्याची अंघोळ अंगामध्ये चढून आला ताप माय चढून आला ताप माय माझ्या सासरावर चढून आला ताप नाही सांगत कोडा लागा दादा लाजयचा मोठा काय म्हणे पांघरू हात नाला माझ्या पुढे हात रणामाय आई बाबा प्रभूचे हात रणावो आई बाबा प्रभूचे हात नाला देवा चढून आला ताप दादाची कडयली खोप अन भाऊ केले दवाखाने रायले दवाखान्याची बाबा केले दवाखाने बाबा केले दवाखाने काय करण दादा आग करण पैसा रे पाणी आग काय करण भाऊ करण विलक्षण आई बाबा विलक्षण करण होत का अरे होत बा त्या देवाला अन कर्ण होत रे भाऊ अरे होत का इंद्राला इंद्राला एक दिवस भाऊ दिवस साड्याला अन श्रावण गेले म्हणे बापा गेले का कैलासाला अरे गेले कैलासाला पेत आणले अरे आणले पवनाला लावा म्हणे लावा रे दादा गती गती नाही याची रे वेळा गती नाही याची रे वेळा श्रावण दादाला देवा नायला रे तुटला अन फुला फुला न फुला फुला न सजवला फुला फुला न सजवला गाडी येऊन शिडीवर श्रावण दादाला टाकला आणि श्रावण दादाला नेऊन शिडीवर टाकला चार झाले बाप्पा आणि झाले रे चौपड आणि एक मैयाचा पाड झाला रे पुढं पुढं म्हणून या श्रावण लाकडेला खांद्यावर घेतल्याबरोबर समोर वाजेवाल्याचा गजर होता त्या वाजेवाल्यानं असं एक गाणं म्हणलं सुंदर कोणतं अरे कोणाचे मुलं बाळ हो अगा श्रावण माझ्या दादा अरे कोणाचे हे घरदार गा आगा पुढेच लक्ष कर चालले सरणाचे खोड गा